आजची सकाळ खूपच चांगली झाली. सकाळीच आमच्या बाबांनी अंघोळ वगैरे करून असा तयार झाला. आज आहे होळी. होळीच्या सर्वांना खूप शुभेच्छा. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तो मस्त तयार झाला. मी पण फ्रेश वगैरे होऊन प्रोटीन बनवलं. प्रोटीन बनवलं आणि आईचं चालू होतं इकडं होळी इथं पूर्ण घर धुणं. म्हटलं ठीक आहे, आई इकडचं घर धुते पूर्ण. आणि जरीही आमचं पत्र्याचं आहे पण आम्ही खूप याची काळजी करतो. त्याच्यानंतर मग मी प्रोटीन पिऊन घेतलं. आईचं चालूच होतं काम, कारण की अजून भरपूर कामं होते आणि माझी तब्येतही बरी वाटत नव्हती. आज काय झालं काय माहिती, काही समजत नव्हतं मला. नंतर हे बघा, हे आले दोघंजणं. हे सोबतच राहतात. माझ्या आत्ते बहीण आहे ना, तिची मुलगी आहे ही, आणि हा अशी सोबतच फिरतात. नंतर मग त्यांचं चालू होतं. दुपारच्या जेवणात मी मस्त खिचडी बनवली होती अशी डाळीची, आणि कोशिंबीर आणि सलाद. मस्त जेवण केलं. आईनं स्वयंपाक वगैरे केला होता पुरणपोळीचा. मी काही शूट केलं नाही कारण की माझी तब्येतच बरी नव्हती. झोपली होती मी, आणि दिवसा तर तसं सहसा झोपतच नाही. आईनंतर मग पूजा वगैरे करायला लागली, नैवेद्य वगैरे. पप्पा इकडे होळी पेटवायची तयारी करत होते, आणि आमच्याकडे अशा प्रकारे होळी पेटवतात. इकडे आई देवीची पूजाही करून घेते, देवीलाही नैवेद्य दाखवते. आता प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे अशी आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि इंस्टाला फॉलो करा. आई पूजा वगैरे करून घेते, आणि मग पप्पांनाही पूजा केली, दर्शन घेतलं, होळीला नैवेद्य दाखवला आणि होळी पेटवली. आणि आमच्या बाबूची लुडबुड मध्ये मध्ये असतेच, त्याला तसं होतच नाही. आईनेही पूजा केली, परत दर्शन घेतलं, आणि नारळ इथं नारळ फोडणं चालू आहे. नारळही फोडतात. त्याच्यानंतर पप्पा लवकरच जेवण करून गेले होते, आणि आम्ही जेवायला बसलो. मी, आई, बाबू, बहिणाबाई. आजीला यायला वेळ होता. मस्त आज पुरणपोळीचं जेवण केलं, क्वांटिटीमध्ये खाल्लं. आणि नंतर मग बाहेर तर जायला खूप वेळ झाला होता. म्हटलं चला मोठे पप्पाच्या गच्चीवरती जाऊन, घराच्या गच्चीवरती जाऊनच वॉक करूया. नंतर मी 40 मिनिटाची वॉक घेतली, आणि असं संपवला आजचा दिवस. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.